संपलं. आपला अवतार समाप्तीच्या वेळी श्रीरामाने हनुमंताला अयोध्येत एका उंच डोंगरावर वस्ती करून प्राणी मात्रावर लक्ष ठेवायला सांगितलं. आज सुद्धा अयोध्यात हनुमान गडी बसलेला आहे. म्हणजे रामाने हनुमंताला सांगितलं, त्रेता युगामध्ये ते युग वेगळं होतं, आता कलियुग आहे, तर त्यावेळेला सांगितलं की अयोध्येला हनुमान गडीवर तू जाऊन बस, रक्षण कर तिथं कायम, जिथपर्यंत आहे अयोध्या तिथपर्यंत. द्वापार युगातली गोष्ट. पांडव वनवासात असताना एकदा नवनारायण आश्रमात पोहोचले. नरनारायण आश्रमात पोहोचले. तोच वाऱ्याच्या झोताने एक सहस्त्र कमल वृक्ष पुढ्यात पडलं. वारं आलं आणि वाऱ्याच्या याने खूप 1000 फुलं खाली पडली. आता द्रौपदी काही म्हणते. द्रौपदीने ते उचलले. मनाला सुगंध पाकळ्या पाहून तिला खूप आनंद वाटला, तिला खूप आवडलं. मग तिने 2-4 फुलं आणून ती याला म्हणली, भीमाला म्हणली, हो मला म्हणे फुलं फार आवडले, अजून 2-4 फुलं आणून देताल का? मी घरी पण सगळ्यांना देईल, सगळ्यांना खूप आनंद वाटेल. आता द्रौपदीने प्रेमळ मागणी ऐकून प्रसन्न करण्यासाठी भीमाने आपली गदा उचलली. तिचं ऐकायसाठी फुलं आणण्यासाठी त्यांनी स्वतःची गदा उचलली आणि तो निघाला. जिकडं कमळ आहे त्या बाजूला निघाला. खूप लांब लांब उड्या गर्जना करत भीम गंधमादन पर्वतावर चढला. आता निघाला. त्याची गर्जना ऐकून वायुपुत्र हनुमान विचार केलाय, भीमाला ही योग्य जागा नाहीये तिथून जाण्याची, आता आपण काय करावं? वायूचा अंश असलेला वायूचा अंश म्हणजे देवाचे अंश असतात प्रत्येकामध्ये. हनुमंताने काय केलं, वाटेतच एक अरुंद रस्ता होता, तिथं भली मोठी चेपटी त्याची पसरून दिली आणि झोपून राहिला. आता भीम तिथं आला. त्याने पाहिलं. तो म्हणजे हा कोण बाळणीचं निजलेला आहे, तेजस्वी सुवर्णकांतीचा वानर हाताशी उशी घेऊन झोपलाय. शेपटीने वाट अडवली त्यांनी. बरं याच्या काय आपल्याला पुढे जाता येत ना. अरुंद रस्त्यावर भली मोठी शेपटी पसरून झोपून राहिला. आता भीम म्हणाला, हे कसं काय बा, अत्यंत तेजस्वी वानर हाताशी उशी घेऊन झोपलं कुठं? भीम गरजत पुढे म्हणाला, कोण झोपले रे वाटे, दूर कर आपले शेपूट. तो हनुमान अगदी नम्रपणाने म्हणाला, बाबा रे, माझी झोप मोडू नकोस. याच्या पुढील मार्ग तुला जायला पण नाहीये. पुढे जायला तुला फुलांसाठी काही मार्ग नाही. तू कोण आहेस, कुठे जायचंय तुला, मला सांग. तर तो भीम काय म्हणतो, कपिश्रेष्ठा, मी कुंती पुत्र भीमसेन आहे. मी तुला वाट विचारायला जाऊ नको असं विचारत नाही, फक्त तुझी शेपटी दूर कर. भीमाची गर्वाची भाषा ऐकून याला मोठी मनात मजा वाटली. दादा, भीम काय म्हणतो बारुटी, दादा मी वृद्ध आहे, मी म्हातारा झालोय, आज तर मला शेपूट सुद्धा उचलता येत नाही. बाबा जायचं ना तुला, मग माझं ओलांडून जा पुढे निघून. आता हा काय म्हणतो, ओलांडून हे वानराजा सृष्टीवरील सर्व प्राणी मात्रात परमेश्वराचा अंश असतो. म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये परमेश्वराचा अंश आहे. आपण सगळे तसेच आहोत. प्राणी मात्र सुद्धा आहेत ना, तिड्या मुंगी यांच्यात सुद्धा देव आहे. आपण म्हणतो ना मग माणसांना ओलांडून जाऊ नये, लाथ लागू नये, हे सुद्धा वस्तू आहेत ना, यांना सुद्धा लाथेने उडवू नये. हो, त्याच्यात सुद्धा तरी झाल्यावर त्याच्यात काहीतरी देवाचा अंश आलाच म्हणायचा. बरं. अत्यंत नम्र भावाने दाखवत हनुमान म्हणाला, बाबा रे, माझी झोपमोड का केली? याच्या पुढील मार्ग माणसासाठी नाही. कोण आहे तू, कुठे जायचंय तुला? तर हा काय म्हणतो भीम, कपिश्रेष्ठा, मी कुंती पुत्र भीमसेन आहे. मी कुंतीचा मुलगा आहे. माझं नाव भीम आहे. मी तुला वाट विचारत नाहीये. तू फक्त तुझी शेपटी बाजूला काढ, बस एवढंच काम कर. आता ही त्याला गर्व झाला ना, तर भीमाचा हा गर्व ऐकून त्याची हित म्हणाला, हनुमान काय म्हटला, दादा मी वृद्ध झालो, आज तर मला शेपूट सुद्धा उचलत नाही, इतकं मी दगडून गेलो रे. बाबा जायचं ना तुला, माझी शेपूट ओलांडून जा. तर आता हा काय म्हणतो, ओलांडून हे वानर राजा सृष्टीवरील सर्व प्राणी मात्रामध्ये परमेश्वराचा अंश आहे. त्या परमेश्वरी अंशाला ओलांडून कसं बरं जाता येईल मला? ती सोबती कशी काय मी ओलांडू?
मुकाट्यानं नाटक न करता तू शेपूट बाजूला घे असं भीम गरजला जोरात. तर तो पुढे म्हणला, मी अरे जर शास्त्र जर मानत नसतो ना तर तुझी शेपूटच काय पर्वत हनुमंतासारखा मी ओलांडला असता. आता हनुमंत काय म्हणतो, काय हनुमान कोण आहे? दमा वाढला. हनुमान कोण ह्या, कोण होता तो हा, त्यांनी समुद्र का ओलांडला म्हणे. म्हणे यांनी सांगितलं ना, हनुमानी माझ्या समुद्र ओलांडला, पर्वत ओलांडला. मग सांगतो भीम, अरे काय सांगू तुला, तो माझा भाऊ आहे हनुमान. त्यांनी याच्यासाठी डोंगर समुद्र ओलांडलेला आहे. तो म्हणजे असं का, बरं म्हणे काय हरकत ते, मग माझं शेपूट काय उचलून दे बाजूला टाकून. हा हसत हसत हनुमंत म्हणला. भीमाला फार राग आला. एवढं सांगतोय तरी याचं आपलं एकच म्हणे. रागात तो पुढे गेला व एखादी सहज उचलून गोष्ट बाहेर टाकावी ना अशा थाटात डाव्या हाताने शेपूट बाजूला करायला गेला. आणि काय आश्चर्य सांगायचं तुम्हाला, भीमाला ती शेपूटच उचलं नाही. त्याला हलवता सुद्धा येईल. घामाघूम झाला तो. सगळी शक्ती पणाला लावली पण शेपूट काय उचलता येईना. तो म्हणला, मग शेवटी तो म्हणला नम्र भाव, आणि मग मात्र वरमला. मग म्हणला, एक कपी श्रेष्ठ तुम्ही आहे तरी कोण आहे? मग हनुमंत म्हणतो आपला परिचय देत, मी वायूच्या अंशापासून उत्पन्न झालेला केसरी व अंजनीचा पुत्र आहे. राम कार्य करून, मी रामाचं कार्य करून या ठिकाणी आलो. इथं स्वर्गातील रामकथा ऐकत बसले मी, रोज येतो म्हणे मी इथं. मग भीमालाही वाटतं, मग हनुमंताला तो नमस्कार करतो. मग त्याचे समुद्र उल्लंघन केले हनुमंतांनी, त्याचं रौद्र रूप दाखव म्हणे मला. मग ते रूप दाखवतो. मग हनुमंत भीमाच्या डोक्यावर हात ठेवतो व या वाटेने जाण्याच्या अडचणी सांगतो की वाट तशी नाहीये, चांगली नाहीये, म्हणून मी असं केलं. मस्तकावर हात ठेवतो. वाटेतून जाण्याच्या अडचणी सांगून त्याला सुगंधी कमल पुष्पाचा मार्ग दाखवतो. त्याला मग आलिंगन देतो, एकमेकाला भेटतात. आणि सगळा सारा शीन नाहीसा होतो भीमाचा त्याला आलिंगन दिल्यावर. त्याबरोबर सारा शीन नाहीसा. हनुमंताने त्याला वर मागायला सांगितलं, मला वर माग, तुला काय पाहिजे तो. तेव्हा भीम काय म्हणतो, युद्धामध्ये शत्रूचा पराजय करण्याचे सामर्थ्य माझ्यात येऊ दे. हनुमंताने आशीर्वाद दिला त्याला आणि सांगितलं, भारतीय युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर मी वरती बसणार आहे आणि गर्जना करून शत्रूला भयभीत करणारे, त्यांना घाबरून सोडणारे. आणि मग भीमाचा गर्व नाहीसा होतो. हनुमंताला नमस्कार करतो. हे फार फार छान छान गोष्टी त्याच्यामध्ये. तुम्हाला सवय लागलेली त्या गोष्टींची. सवय वाचतात तुम्ही? मी वाचते.